नमस्कार सर. नमस्कार. आता हा आपला सूर्यफूलचा प्लॉट आहे. किती एकरचा प्लॉट आहे? 2 एकराचा प्लॉट आहे. पेरणीसाठी काय वापरलं होतं आपण? पेरणीसाठी दाणेदार वापरलं. दाणेदार खत SSMHG. आता किती दिवसात प्लॉट झालाय? ही प्लॉट आहे 2 महिने 3 दिवसाचा. बदल काय वाटतंय तुम्हाला पाहायला? बदल बराचसा बदल आहे. पानाची साईज एकदम मोठी आहे. हा ह्याच्या शिरा ज्या आहेत हा ह्याच्या शिरा लयच मोठ्या पांढऱ्या शिपट हा. आहेत. शुद्ध पान मोठं आहे हा. आणि पान मोठं असल्यामुळे ह्याचं फुल सुद्धा हा लय मोठं पडलंय. आपण हे फुल बघू शकतो. एकदम हा. जबरदस्त मोठं झाले आणि हा. भरगच्च भरले. बरोबर का? बरगतचं कुठंच भरलंय. मोकळं नाही. जेवढं पान मोठं असेल तेवढं फुल मोठं पडते. पहिलं तुम्ही केमिकल वर सूर्यफूल केलं होतं का? केलं होतं एकदा. काय त्याच्यामध्ये काय बदल? काय नाही, बारीक फुलं पडली आणि ती हा. काय बरोबर आलं नाही. केमिकल पान लयच बारीक छोटे यायचं. हा असे शिरा बिरा काय दिसत नव्हत्या. म्हणजे आपण काय केलंय? पानावर काम केलंय. पानावरच काम केलं. जेवढं पानामध्ये स्टोरेज असेल हा, तेवढं फुलामध्ये स्टोरेज. ह्याचं जे खत खाली घातलाय हा ह्याच्या पांढऱ्या मुळीचं प्रमाण हा एवढं जमिनीतून पांढरी मुळी हा. आहे ही पहिल्यांदाच मी बघतोय. काय त्याच्या सांगता? अगोदर कधी सुद्धा पांढरी मुळी हा. असे बघणं आता कुठं उकरल तर पोक्काळच्या रान लागते. म्हणजे एकदम जबरदस्त पांढरी मुळे हा, याच्यामध्ये. एकदम जबरदस्त पांढरी मुळी आहे. आता हे आपण फुल बघतोय एकदम जबरदस्त आहे. बरोबर का? हा. असं तुमच्या आसपास आहे का कुठं प्लॉट? असं नाही प्लॉट कुठंच नाही. कुठंच नाही. आणि आपण जर पूर्ण प्लॉट बघितला हा. एकसारखा आहे. बरोबर का? हा, एकसारखं. इतर शेतकऱ्याला सांगणार की बाबा एसटी वैदिकचा वापर करा. वापर करा. शेती बी सुपीक राहत्या हा आणि उत्पन्न 3 पट मिळते. 1 पट खर्च आणि 3 पट उत्पन्न. धन्यवाद.